राधा आई राधा काय झालं? देवा देवा ही परीक्षा का घेतलीस? अगं काय ग केलंस हे राधे? अगं राधे आम्हाला सोडून का गेलीस? राधा उठ ना ग राधा. अगं पावलं मी बघ ना ग, राधा उठत नाहीये. पावलं मी, हे काय झालं राधा? आई माझं सगळं जीवन तुझ्यात आहे. आई उठ ना. शिव शंकर शंभो. पावलं मी, आजी अगं आपली राधा जिवंत आहे. राधाला काही नाही झालंय, जिवंत आहे ती, श्वास घेते ती. मला सोडून जाणार होतीस का? काय ग, माझ्या एकटीवर पौलमीची जबाबदारी टाकून जाणार होतीस, आणि तेही व्यंकटचं संकट डोक्यावर असतात का मला पापाचा धनी बनवत होतीस? काळ आला होता पण वेळ आली नव्हती, म्हणून आम्ही धावून आलो. पण प्रत्येक वेळी असं होईल असं नाही. विधी लिखित बदलता येत नाही, तेव्हा कर्म चांगली करा. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. गोपाळबुवा, रघुनाथ भाऊंच्या मृत्यूचं गूढ अजूनही उकललेलं नाही. अहो पहा ना, इतके दिवस झाले तरी खून कोणी केलाय याचा काही सुगावच लागत नाहीये. अक्कलकोटातली शांतताच हरवली त्यामुळे. अगदी बरोबर बोलताय बाळप्पा. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हेच कळेनासं झाले. आता रघुनाथच्या मृत्यूमुळं त्याच्या घरावर शोककळा पसरली एवढं मात्र नाही. दिवा कुठे आहे?
स्वामी बोलवलेत? कपिले, दिवा कुठे आहे? दिवा? तो रघुनाथाच्या नावाने लावलेला दिवा ना? तो बाहेर निर्माल्याबरोबर केरात टाकला मी. काय आहे, अहो मेलेल्या माणसाचा दिवा फार दिवस ठेवू नये, अशुभ असतं ना, म्हणून आपला नेला बाहेर. आणि तसंही त्याला जाऊन फार दिवस झालेत ना आता, म्हणून. चांगलं काम केलं ना स्वामी मी. कपिले, दिवा कुठे ठेवलाय? पण का? घेऊन ये जा. हो. हा दिवा तर आम्ही शांत केला होता आणि मग जमिनीत पुरला होता. का तर नदीवर जायला नको म्हणून. हा दिवा जशाच तसा शांत झालाच नाही. कसं शक्य आहे? कपिले, कपिले, या दिव्याच्या रूपानं रघुनाथ आमच्या सोबत आहे. स्वामी, रघुनाथचा मृत्यू झाला नाही असं तुम्ही का म्हणताय? मृत्यू म्हणजे नेमकं काय? आत्मा शरीर सोडून जातो म्हणजे मृत्यू होतो. आता शरीर म्हणजे ती व्यक्ती असते का? आत्मा म्हणजे व्यक्ती. हक्का पुष्पा, शिवशंकर शंभो. पाहिलं, कापसाचं रूपांतरण धाग्यात झालं आणि धाग्याचं रूपांतरण या कापडात झालं. कापसाने फक्त रूप बदललं, पण कापूस कायमचा नष्ट झाला का? अरे याचप्रमाणे मृत्यू सारखाच काही नसतं अस्तित्वात. माणसं उगाच घाबरतात मृत्यूला. आत्मा एक शरीर सोडतो आणि दुसरं शरीर धारण करतो. आणि हे ज्या दिवशी सगळ्यांना कळेल त्या दिवशी कोणीतरी गेलं या दुःखातून बाहेर पडणं सोपं होईल. आमच्या राधाला याची जाणीव होणं गरजेचं आहे. जर ती दुःखात राहिली तर बेसावध राहिली आणि मग तिच्या वाट्याला मोठं संकट येऊ शकतं. तुझ्यामुळे गेला माझा मुलगा. त्याच्या जवळ जाऊ नकोस. राधा, अगं उठ ना. ऐकतेस नाही? आई उठ ना. पौलमी, बाळा, बाबांची आठवण येते ना. तुझं दुःख मी समजू शकते ग बाई. एवढ्या लहान वयात बाबाचं छत्र हरवणं काय असतं
माहितीये हो मला. मी ऐकलंय तो व्यंकट म्हणे लग्नाची मागणी घालायला आला होता तुला, हो ना? माझ्या नजरेत एक उत्तम स्थळ आहे आणि त्या मुलाचं नाव आहे व्यंकट. उद्या संध्याकाळपर्यंत जर माझं सगळं कर्ज नाही फेडलत ना, तर तुमचं हे घर आणि जमीन मी माझ्या ताब्यात घेईन. पौलमी, माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे, ती तुला मदत करू शकते. तू येतेस का माझ्या बरोबर तिच्याकडे? तुझी भेट घडवून देते मी. काय झालं व्यंकट सावकार? का निरोप धाडलात? काम अतिशय जोखमीचं आहे आणि हे फक्त तुम्हीच करू शकता, म्हणून तुम्हाला निरोप धाडला.